नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या भयकथेचे नाव आहे हॉस्पिटल, ती एक रात्र. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. महेशचा फोन वाजला. कार्तिकचा फोन होता, पण समोरून कोणीतरी वेगळंच बोलत होतं. महेश थोडा गडबडला. त्याने चौकशी केल्यास कळाले की इन्स्पेक्टर जाधव फोनवर होते. हॅलो, मी विनायकराव पवार, सरकारी हॉस्पिटलमधून इन्स्पेक्टर जाधव बोलतोय. कार्तिक तुमचा कोण? मित्र आहे माझा. पण काय झाले? महेश बोलला. तुम्ही लगेच हॉस्पिटलला या, तुमच्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला आहे. हो हो, पोचतोच 10 मिनिटात, म्हणत अंगावर शर्ट चढवत महेश बाईकची चावी शोधू लागला. चावी घेऊन तो लगेच रूम बाहेर आला. बाईक चालू करून तो स्पीडमध्येच हॉस्पिटलला रवाना झाला. 7-8 मिनिटे ड्राईव्ह करून तो इन्स्पेक्टरने सांगितलेल्या हॉस्पिटलच्या पत्त्यावर पोहोचला. बाईक दारात पार्क करून तो लगबगीने आत गेला. तेथे रिसेप्शनवर इन्स्पेक्टर जाधव त्याला भेटले. त्यांच्यासोबत एक हवालदार होता. नमस्कार, मी महेश भोसले. आपलं फोनवर बोलणं झालं होतं. हो हो, तुमचा मित्र वॉर्ड नंबर 12ला आहे. हायवेने जाताना एका कारने त्याला उडवले. तसं आम्ही शोध घेत आहोत. बरं, तुमची आणि कार्तिकची ओळख कशी? सर, मी आणि कार्तिक इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहोत. आमची ओळख कॉलेजच्या फर्स्ट इयरपासूनची. बरं, राहतो कुठे हा कार्तिक? म्हणजे घर, आई वडील वगैरे? कार्तिक गुजरात जवळच्या एका छोट्याशा गावचा आहे. त्याचे आई वडील तिथेच असतात. इथे तो कॉलेजच्या हॉस्टेलला राहतो, महेश म्हणाला. बरं, त्याच्या घरी इन्फॉर्म करा. पुढच्या कारवाईसाठी तुम्हाला पुन्हा कॉन्टॅक्ट करूच. एवढं बोलून इन्स्पेक्टर व हवालदार निघून गेले. रिसेप्शनला विचारलं, वॉर्ड नंबर 12 कुठे आहे, व महेश त्या दिशेने जाण्यास निघाला. वॉर्ड नंबर 12 3ऱ्या मजल्यावर होता. महेश लिफ्टसाठी वाट पाहू लागला. लिफ्ट आली. महेश आत आला. त्याने 3 नंबरचे बटन प्रेस केले व लिफ्ट 3ऱ्या मजल्याकडे निघाली. 3रा मजला येताच अचानक लिफ्टची लाईट बंद झाली. सगळ्या लिफ्टमध्ये काळोख पसरला. त्याने लिफ्टचे दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण दार काही उघडेना. त्याने बाहेर आवाज देण्याचाही प्रयत्न केला, पण बाहेरून कुणाचाच प्रतिसाद आला नाही. आता त्याला थोडं अस्वस्थ वाटू लागलं. त्याने खिशातून मोबाईल काढला व मोबाईलचा टॉर्च चालू करून इकडे तिकडे फिरवू लागला. त्यात त्याच्या कानात कोणीतरी त्याचे नाव घेतले असे त्याला वाटले. तो खूप घाबरला. टॉर्च मारून मागे बघितले तर तिथे कुणीच दिसले नाही. त्याला जरा हायसे वाटले. इतक्यात लाईटही आली. लिफ्टचे दार उघडले व तो बाहेर आला. तो एक भला मोठा पॅसेज होता, पण तिथे फक्त 2च वॉर्ड होते. हे पाहून महेशला जरा वेगळेच वाटले. तो आता वॉर्ड नंबर 12 जवळ येऊन पोहोचला. आत जाताच समोर 4 बेड एका लाईनीमध्ये होते. त्यात एका बेडवर कार्तिक झोपलेला होता. त्याच्या बेडजवळ एक जवळपास 70 वर्षाची म्हातारी नर्स काही औषधे चेक करत उभी होती. तो बेडजवळ आला. कार्तिकला झोप लागली होती. त्याच्या कपाळाला मार लागला होता. उजव्या हातालाही फ्रॅक्चर झाले होते. महेशने त्या नर्सकडे कार्तिकची चौकशी केली, पण ती एक शब्दही न बोलता तिथून निघून गेली. महेशनेही दुर्लक्ष केले. संध्याकाळचे 7 वाजले होते. त्याच्या लक्षात आले की कार्तिकच्या घरी कळवण्याचं तर राहूनच गेले. तो वॉर्डच्या बाहेर आला व त्याने कार्तिकच्या मोठ्या भावाला कॉल करून सगळी परिस्थिती सांगितली. तो जरा भांबावून गेला, पण कार्तिक तसा स्टेबल आहे व आता शांत झोपला आहे व मी आहे त्याच्याजवळ. तर तुम्ही काळजी करू नका व तुम्हाला शक्य असेल तसे निघा, असे महेशने त्याला आश्वासन दिले. त्याचे गाव दूर असल्यामुळे आता जरी निघाले तरी त्यांना पोहोचायला सकाळ होणार होती. महेशने फोन ठेवला व तो इकडे तिकडे चक्कर मारू लागला. संपूर्ण पॅसेजमध्ये फक्त एक डिम लाईट चालू होता व वातावरणात कमालीचा गारवा वाढत होता. त्याच्या मागे कुणीतरी आहे असं त्याला सतत वाटत होतं. मात्र मागे पाहिल्यास तिथे कुणीच नव्हते. असे बऱ्याच वेळा घडले. त्याला आता विचित्र वाटू लागले. एवढ्या गर्दीच्या हॉस्पिटलमध्ये 3ऱ्या मजल्यावर एक माणूसही दिसत नव्हता. त्यात त्याला सारखं आपल्या आसपास कुणीतरी असल्याचा भास होऊ लागला. गारवाही वाढत चालला होता. तो चालत चालत वॉर्ड नंबर 13 समोर आला. वॉर्डचे दार बंद होते.
त्याने दाराची कडी उघडली व तो आत गेला. आतमध्ये किर काळोख होता. त्याने मोबाईलचा टॉर्च चालू केला. मोबाईलच्या लाईटमध्येच तो आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊ लागला. तिथे काही टेबल व जुने सामान असल्याचे त्याला दिसले. तिथे काही हॉस्पिटलला लागणारे अवजारं ठेवण्यात आली होती. तो भिंतीवर इकडे तिकडे टॉर्च मारून बघत असता तिथे त्याला एक फोटो लटकवलेला दिसला. त्याने फोटोवर लाईट मारून बघितले असता त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण या फोटोतील बाईला कार्तिकच्या बेडजवळ बघितले हे त्याने लगेच ओळखले व त्यावर त्या बाईची जन्म व मृत्यूची तारीख लिहिलेली महेशने वाचली. मृत्यूची तारीख 5 वर्षांपूर्वीची होती. त्याला त्याच्या डोळ्यावर आणि बुद्धीवर विश्वासच बसेना. इतक्यात त्याला फरफटत कुणीतरी दाराबाहेर फेकले व दार बंद झाले. महेश आता प्रचंड घाबरला होता. इथे काहीतरी अमानवीय आहे याची त्याला पूर्ण खात्री झाली होती. आपण कार्तिकच्या बेडजवळ पाहिलेली स्त्री जिवंत नसून, अरे बापरे, महेशला घाम फुटला. तो तसाच स्तब्ध बसून राहिला. थोडा शांत झाला आणि त्याला कार्तिकची आठवण झाली. तो पळतच कार्तिकच्या वॉर्डजवळ गेला. बघतो तर काय, वॉर्ड नंबर 12ला बाहेरून ताळा लावलेला. हे कसं शक्य आहे? महेशने डोक्याला हात लावला. कार्तिक तर याच वॉर्डमध्ये होता. तोच त्याच्या पाठीवर एक थाप पडली. एक पांढरा शर्ट घातलेला 40शीतील पुरुष होता तो. महेश जरा दचकला. काय हो, कोण तुम्ही आणि इथे 3ऱ्या मजल्यावर काय करताय? मी अहो, माझा मित्र ॲडमिट झाला इथे वॉर्ड नंबर 12मध्ये. पण इथे तर हा लॉक. महेश बोलला. इथे कोणी पेशंट वगैरे नाही, खाली बघा 2ऱ्या मजल्यावर. तोच महेश घाईत जिने उतरत खाली आला तर समोर कार्तिकचा भाऊ व आईवडील त्याला दिसले. काय रे महेश, कुठे होतास? कार्तिकचे बाबा म्हणाले. काही नाही काका, इथेच होतो, जरा पाय मोकळे करायला गेलो होतो. पण तुम्ही कधी आलात? हे काय, झाली 10 मिनिटे. जा, कार्तिक तुझी आठवण काढतोय. महेश रूममध्ये गेला. कार्तिक शुद्धीत आला होता व स्टेबल होता. आज त्याचे घरचे त्याला गावाकडे घेऊन जाणार होते. महेश कार्तिक आणि त्याच्या घरच्यांचा निरोप घेऊन घरी जाण्यास निघाला. बाईक काढताना त्याने एक नजर हॉस्पिटलच्या वरच्या भागावर टाकली. तो 3रा मजला संपूर्ण जळालेल्या अवस्थेत होता व वॉर्ड नंबर 12च्या खिडकीतून तिची नजर अजूनही महेशवरच खिळली होती. मित्रांनो, आजची कथा आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व गोष्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.